तर पुढच्या आपल्या कवित्री आहेत जोया वारे. आहेत का? जोया पंडित वारे आहेत का ऑनलाईन? वारे जोया मॅडम आहात का तुम्ही? हॅलो, ठीक आहे. आवाज स्लो येतोय त्यांचा खूप. मोठ्याने बोला. हा, मोठ्याने बोला. माईक सुरू करा. माईक सुरू करा. आवाज येत नाहीये तुमचा. हेडफोन घातला होता मॅडम. हेडफोन काढा. हेडफोन काढला पाहिजे. हो. घातलाय हेडफोन मॅडम. हेडफोन घातलाय. ठीक आहे. ऐकू येते? हो, येतोय. हॅलो. हा, सुरू करा. ठीक आहे. मी जोया वारे सांगली. सांगली मातृदिना दिवशी माझे सादरीकरण करत आहे. सर्वात प्रथम मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझा विषय आहे आई आणि मी. मायेच्या उबदार कुशीतून वर्षाव करत असे प्रेमाचा, बालपण हे कसे दंगून गेले आईच्या पदरात हरवले. नावू माकू घालून आई म्हणत असे माझे लेक, आणि कवेत घेत राही. कधी आम्ही मोठे झालो हे आम्हालाच कळले नाही. कधीच वेगळे वाटलो नाही. श्रममिश्रण हे जगा वेगळे. मी आणि आई, आई आणि मी, तिच्या आणि माझ्यात भीती. शाळेमध्ये ज्ञान मिळाले. गुरु झाली माय माऊली. संस्कार दिले मज आईने. तहान असो की भूक असोती, दुरूनच सारे ओळखायची. कधी पडलो लागले खुपले. औषध पट्टी करता चूक कोणती शोधायची. नकळत पाणी डोळ्यात येता. हात मायेचा फिरवायची वात्सल्य रूपाई. आजही ओळखते भाव मनीचे. मायेने करी लालन पालन. नसे कशाची कमी. मी आणि आई आणि मी, तिच्यातील मी आणि माझ्या. सरकता वेळ जीवन चालती पुढे. प्रत्येक वळणावरती मातेने दिले मज स्वाभिमानाचे धडे. मी आहे ना तुमच्या सोबत. आशीर्वादही असे निरंतर. नको चिंता, नको काळजी. लढणे जिंकणे पुढे चालणे. हरलो तरीही कधी न थांबणे. जीवनाचे हे मर्म आगळे सांगत असते की माझी आई विना भिकारी आहे तिन्ही जगाचा स्वामी. म्हणूनच नित्य सांगते आई राहील सदा मी तुझी. मी आणि आई आणि मी, तिच्यातलीही मी आणि माझ्यातलीही. महात्मा तिचे कधीच संपणार नाही. मी लेक तिची अनती माझी माय माझी. श्वास ध्यास आणि ध्यानी मनी. बन राहोय करू पामी. आई आणि मी. खूप छान. खूपच सुंदर कविता होती. आई आणि मी आणि आई. वा, छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत शीला पाटील. आहेत. शीला पाटील नाही तर अनिता तेली. मॅडम त्या लेफ्ट झाल्या का? लेफ्ट झाल्याचा मेसेज मॅडम. लेफ्ट झाल्याचा हां, हा मला मेसेज दिसला. ठीक आहे.
अनिता तेली लिस्ट मध्ये नाव दिसत आहे. लिस्ट मध्ये आहे पण लिस्टमध्ये आहे ना? हो. नमस्कार एक मिनिट. सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आला शिलाताई आली आहे. एक मिनिट. डिलीट केलंय. शीला पाटील आहेत पहिल्यांदा. आता शीला पाटील यांची कविता होऊ देत, त्याच्यानंतर मग अनिता तेली. ओके. हां शीलाताई तुम्ही सुरू करा. शीलाताई कॅमेरा सुरू करा, कॅमेरा ऑन करून बोला. ओके. बरं सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझं नाव अनिता सुनील तेली, मी पुण्याला राहते. आपला परिचय आधी झालाच होता. या मातृदिनाच्या पंधरवाड्यामध्येच नेमकी माझी आई 15 दिवसापासून आजारी आहे. तिला बघून आल्यानंतर मला मातृत्वाच्या अनेक भावना जाणवल्या. मी सुद्धा 2 मुलांची आई आहे, पण अजून प्रेमाची गरज आहे हे समजलं. यातून मी आपण दिलेल्यावर काव्य लिहिलेलं आहे. आई नसेल तर देवालाही माहीत असणार. आई नसेल तर देवालाही माहीत असणार. आई नसेल तर काय होणार. आई नसेल तर आयुष्यही श्वास घेणार नाही. आई नसेल तर आयुष्यही श्वास घेणार नाही. घर तेच पण घराला घर पण असणार नाही. घर तेच असेल तर घर पण असणार नाही. आई नसेल तर तिची बछडी कुणाच्या कुशीत लपणार. आई नसतील तर तिची बछडी कुणाच्या कुशीत लपणार. मायेचा पदर नसेल तर स्वार्थी या जगात सारी लेकरं होरपळून निघणार. आईचा पदर मायेचा नसेल तर स्वार्थी या जगात सारी लेकरं होरपळून निघणार. तप्त सूर्याखाली लाभणारी आई नसेल तर तिची लेकरं दग्ध होणार. आई नसेल तर या विधात्याचे सारे वेळापत्रक आणि व्यवस्थाच कोलमडणार. आई नसेल विधात्याचे सारे वेळापत्रक आणि व्यवस्थाच कोलमडणार. आई नसेल तर सगळंच कोलमडणार. देव प्रत्येक ठिकाणी स्वतः कसा जाणार म्हणून आई असणं आवश्यक आहे. आई नसेल तर सगळंच कोलमडणार. आई पहिली गुरु, आई लेखणीचा आधार. आईचं हृदय मंदिर असतं बाळाच्या जीवनाचं. ठाव घेणारी असते माय, लंगड्या लेकराची असते पाय. आई असते लंगड्या लेकराची पाय. आई असते अंध बाळाचे डोळे. आई असते उन्हाची सावली. पावसाची छत्री ते ऊब. आई म्हणजे दुःखातलं सुख. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं. आई नसतं तर कुठे असती परसदाराची तुळस. आई नसती तर कुठे असती परसदाराची तुळस. आई मंदिराचा कळस. आई असते मंदिराचा कळस. आई नसती तर कळसा वाचून पूजे असते मंदिर. आई नसते तर कळसा वाचून पूजे असते मंदिर. आई असते भजनातली संतवाणी. वाळवंटातलं मृगजळ असते आई. जेवणातली चव असते आई. गाभारातली मूर्ती आई. आई नसती तर गाभारा असता रिक्त. आई असते अखंड कष्टाचं रूप. आई न थकणारा असतो देव. आई नसती तर श्वासा वाचून देह. नसती तर श्वासा वाचून देह आणि विश्वासा वाचून जग. असंख्य अडचणी आणि प्रचंड वेदना. बाळ वाढतं पोटात पण श्वास अडकतो श्वासात. आई आपल्या बाळाला वाढवते तेव्हा असंच होतं. असंख्य अडचणी आणि प्रचंड वेदना. बाळ वाढतं पोटात पण श्वास अडकतो श्वासात. आई नसती तर हे विश्वच नसतं. खरं सांगू, आई नसती तर हे विश्वच नसतं. मरण यातना भोगून बाळ आणते या जगात. बाळ रडलं की ती वेदनेच्या डोंगराखालून हळूच असते. म्हणून आई नसती तर बाळ. पण आईच नसती तर कोण जन्मदाती असती या बाळाचं. आणि कुणी केलं असतं संगोपन. मुलं असतात देवाघरची फुलं पण आई असते पृथ्वीवरचा देव. मुलं असतात देवाघरची फुलं आणि आई असते देव. म्हणून आईची महती न शब्द व्यक्त करू शकत, न भावना व्यक्त करू शकत. ही माय माऊली असते देवाचं रूप. नमस्कार. खूपच छान. आई आहे तिथे सगळं आहे आणि आई नसेल तर काहीच नाही आहे. खूप छान कविता. पुढच्या कवित्री आपल्या शीला पाटील. शीलाताई तुम्ही घ्या. हो.
सुरू करा. आवाज येतोय ना? हो हो आता येतोय. आवाज येतोय? हो हो. हा. नमस्ते सगळ्यांना. माझं नाव शीला पाटील आणि माझी आई पण मी मागच्या वर्षीच गमावली. हा पहिला मातृदिन आहे की शुभेच्छा द्यायला माझी आई नाहीये. त्यामुळे माझ्या कवितेचं नाव आहे आई तू ऐकतेस ना. तुझ्या उदरात तुझ्या स्पंदनांचा माग घेत माझं हे असं कणाकणानं उमलून येणं, माझ्या बंद पापणीतल्या अंतरचक्षूंनी तुला प्रत्येक क्षण असं न्याहाळणं, तुझ्या अमृत पाण्याची आस धरून 9 महिने माझं हे असं समाधीस्थ राहणं खूप खूप सोसल्यावरच लाभलं मला आई तुझ्या नावाचं हे दैवी देणं. आई नावाचं हे दैवी देणं स्वीकारताना माझा चिमुकला हात खूप जडावला होता, कारण त्या माऊलीचा भाव फुलोरा माझ्या इवल्याच्या मुठीत सामावला होता. तेव्हाच मला जाणवलं आणि तेव्हाच मी अनुभवलं, एका अनामिक जीवाची दुसऱ्या अनामिक जीवाशी ही केवळ गाठभेट नव्हे, तुझ्या शरीरातल्या रक्तामांसातून मी स्वीकारलेलं हे केवळ देहाचं दानही नव्हे. तसंच असतं तर सांग आई, तुझ्या कुशीत मला ब्रह्मांडाचं सुख लाभलं असतं का? तुझ्या डोळ्यातून आभाळ माया वेचण्यासाठी माझं जीवन असं सहस्त्र पावलांनी धावलं असतं का? माझ्या पावलात काटा वृत्तांना पाहून तुझं काळीस्तरी असं भरभरून रडलं असतं का? म्हणूनच मी म्हणते आई, ही ममतेची वीण जन्म जन्मांतरीची असते. मृत्यूच्या घावानं ती तुटत तर नाहीच, पण अजूनच सांडली जाते. आई तुझा राग सुद्धा ममतेतच भिजलेला असतो, कारण लखलखत्या विजय मेघ लपलेला असतो. लक्ष जीवांच्या संहाराची घटिका आली होती. पार्थाची वीरता कारुण्यानं म्लान झाली होती. तेव्हा कुठे भगवंताच्या मुखी गीता श्रवली होती. पण आई, माझ्या जीवनातला प्रत्येक हळवा कातर क्षण कोणत्या फुलासारखा गंधित होऊन गेला, कारण तुझ्या मुखातून अखंड श्रवणारी गीता मी त्या प्रत्येक क्षणाचा द्रोण करून प्यायले होते. आई, पण भव्य दिव्य देवता नसते, ती असते फक्त एक प्रेमळ माऊली. भव्यत्वाच्या दिव्यत्वाच्या क्षितिज रेखा जिथे संपतात, वात्सल्याचं निरामय विश्व तिथे साकार होत असतं. तुझ्या कुशीत बागडलेलं माझं शैशव, तुझ्या नजरेच्या धाकात तोल सावरत चाललेलं माझं तारुण्य आणि तुझ्या डोळ्यातल्या स्नेहार्थ ज्योतींच्या प्रकाशात मंद बंद पावलं टाकीत येणारं असं वार्धक्य, या साऱ्यानेच तुझ्याकडे एक दान मागितले आई. तुझ्या वात्सल्याला स्मरून ते दान मला दे. अस्ताचल जाऊनही पूर्वेच्या क्षितिजावर नव तेजानं उगवणाऱ्या सूर्यासारखंच तुझ्याही कुशीत माझ्या अस्तित्वाचं अंकुरण असंच निरंतर राहू दे आई, कारण मला पुन्हा तुझ्या पोटीस जन्म घ्यायचाय आणि पुन्हा तुझ्या कुशीतच मला जगायचंय. वा, छान, खूपच छान, सुंदर कविता शीलाताई, खूप छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत आरती धुमाळ. आरतीताई आहात का ऑनलाईन? हो, आवाज येतोय का? हो येतोय. आवाज येतोय? येतोय, सुरू करा. हो हो. हा. मी आज मातृदिनानिमित्त सर्व कष्टकरी मातांना माझी कविता समर्पित करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे मायेचा शृंगार. माय राबते शेतमळ्यात, चिखलाची मेंदी हातापायाला. माय कष्टता घामाघूम शरीर, जाणवे मला ते श्रमाचे गंध अत्तर. माय लावे लाल कुंकवाचा टिळा, अभिमानाने मिरवी सौभाग्य लेण भाळा. मायेच्या हातात चुडा हिरवागार, मंजूळ नाद त्याचा जणू नुपुर झंकार. माय लेकरास मारे कडाडून मिठी, आनंदून म्हणे हीच माझी सरी ठुशी आणि अंगठी. वाऱ्यावर डोलता हिरव उभं शिवार, माय हसून म्हणे बघ माझं हे सोन्या रूपाचं भांडार. झाली?
खूप छान. छोटीशी छान सुंदर कविता कशी आई वाटली? होती. खूप छान अर्थ, खूप छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत उज्ज्वला रहाणे. आहेत का उज्ज्वला? आहे, ऐकते. सुरू करू का? हो, हो. मी उज्ज्वला रहाणे, नवी हो, हो. मुंबईवरून आहे. मातृ दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आवाज येतोय ना? येतो येतोय. येतोय. अच्छा, ओके. एक 2 महिने झाले माझी वहिनी वारली. ती मला माझ्यासारखीच होती. मधला काळ म्हणजे मधला पिरियड खूपच कठीण गेलेला आहे. तर आज मी माझी वहिनी आणि तिची मुलगी ह्याच्यावर ही कविता लिहिली, कारण यावर्षी तिला आई नाहीये की मदर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी. म्हणून मी एक छोटीशी कविता लिहिली तिच्या आई आणि मी. माझ्या कवितेचं नाव आहे आई आणि मी. आई तू जाऊन आत्ताच कुठे काही दिवस सरले. आई तू जाऊन आत्ताच कुठे काही दिवस सरले. गोतावळा असूनही आसपास मला मात्र वाटतं माझं माहेरपण संपलं. गोतावळा असूनही आसपास मला मात्र वाटतं माझं माहेरपण संपलं. तुला ठाऊक आहे काही, तुला ठाऊक आहे काही, ऑफिस मधून आल्यावर घराचे कुलूप मी कधीच नाही उघडले. तुला ठाऊक आहे काही, ऑफिस मधून घराचं कुलूप मी कधीच नाही उघडले. तू होतीस तोवर मला मुलांची काळजी कधीच जाणवली नाही. तू होतीस तोपर्यंत मला मुलांची काळजी कधीच जाणवली नाही. मी येताच थकलीस का ग? बस क्षणभर. तुझ्या बोलण्यात मायेचा सक्तीचा अधिकार असायचा. तुझ्या बोलण्यात मायेचा सक्तीचा अधिकार असायचा. तुझ्या हातचा पक्कड चहा एखादा गरमागरम पदार्थ दुसऱ्या क्षणी समोर यायचा. त्या क्षणी दिवसभराच्या मीटिंग्स आणि दगदगीचा विसर पडायचा. स्वतः भूलतज्ञ होतीस म्हणून काही सर्व वस्तूंनाच भूल देऊन गेलीस. म्हणूनच काही तू सर्व वस्तूंनाही भूल देऊन गेलीस. सगळं काही जिथल्या तिथे निश्चित ही शांतता मनाला खूपच त्रासदायक वाटते. तुझं नसणं क्षणोक्षणी डोळ्यात आसवे आणते. आई, घराचं कुलूप आता मलाच उघडावं लागतं. आई, घराचं कुलूप मलाच उघडावं लागतं. सगळं काही मलाच करायला लागतं. रोजचा स्वयंपाक करताना तुझी आठवण डोळे ओले करते. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू हाताळताना तुझा आसपास असण्याचा भास होतो आणि परत आठवणी पुन्हा पुन्हा कंठ दाटतो. आई, शपथ घेऊन सांगते आता तुझ्यावर मी कधीच रागवणार नाही. तुझं मन दुखावेल असं एकही शब्द बोलणार. खूप गोष्टी राहून गेल्या ग तुझ्यासाठी, त्याची मला करू दे. तुझ्या कुशीत शिरून मला मनात खळा पोटभर रडू. तुझ्या कुशीत शिरून मला मनातलं सगळं सांगून पोटभर रडू दे. तिकडे बाबा सुद्धा आजकाल गप्प असतात. तिकडे बाबा सुद्धा आजकाल खूप गप्प असतात. तुझ्या फोटोशी जणू गुजगोष्टी करतात. तुझ्या आजारपणातील तुझी सोशिकता, तुझ्या संसारात केलेली तडजोड, तुझ्या सगळ्या गोष्टीची उजळणी करत बसतात. त्यांची ही अवस्था पाहून परत माझे डोळे पाणवतात. तुझी नातवंडे देखील आज तुझीच वाट पाहतात. जेवताना ताटात वाढलेल्या प्रत्येक पदार्थात तुझ्या हातची चव मागतात. तुझा विरह त्या चिमुकल्यांनाही पदोपदी जाणवतो. तुझ्या विना हा काळ देखील त्यांना नकोसा वाटतो. नाहीतर एकतर कर, कसं जगायचं तुझ्यावर तेवढं एकदा येऊन शिकव. माझ्या डोक्यावरून मायेचा तुझा हात एकदा तरी फिरव. काळ हे दुःखाचं औषध आहे असे सांत्वन करणारे म्हणतात. विसरायला सांगतात. तुला विसरायला सांगतात. किती सहज बोलून जातात. आपलं दुःख ते आपलंच दुःख
आणि ते उगाळत बसायचं आपलं दुःख. ते आपलं दुःख किती आणि कशाला उगाळत बस. देवाकडे आता एकच मागणं, एक पुण्य पदरी पडावं, पुढच्या जन्मी मी आई आणि तू माझी लेक व्हावं, तू माझी लेक व्हावं. उज्ज्वला, मला माहिती आहे तुझं दुःख. उज्ज्वलाची जी भावजं आहे आत्ता वारली, दोघी उज्ज्वलाने सांगितलं त्याप्रमाणे ती अटॅचमेंट खूप होती आईच्या जागीच. त्याच्यामुळे आज साहजिकच आहे की डोळ्यात पाणी येणं, कारण हे दुःख सांगताना होती पलीकडचं. पण कधी आमचं सगळ्यांचं केलं तिने. कधी असं दाखवलं नाही की मी कोणीतरी मोठी आहे. खरंच माहेर धन्यवाद. माहेर संपून जातं आईच्या नंतर. खूप छान, अगदी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं तुझी कविता. ठीक आहे, पुढच्या आपल्या कवित्री आहेत उषा कांबळे. उज्ज्वला, पाणी बी थोडं शांत हो. नमस्कार, मी उषा कांबळे. आवाज येतोय ना मॅडम? हो हो आवाज हो हो येतोय. हा. माझी ही कविता खरं उषा, तर, थोडासा फोन आपण खाली घ्या. सगळ्या स्त्रियांना हा पडलेला प्रश्न जो आहे. उषा, तुमचा चेहरा दिसत नाहीये, थोडासा मोबाईल खाली ठेवा. नाही, अजून थोडासा वरती घ्या मोबाईल. तुमचा चेहरा दिसत नाहीये, किंवा तुम्ही मागे बसा थोड्याशा. पॉज झाल्या त्या पॉज हा, येतील. झाल्या. चेहरा दिसत नाही ना त्यांचा, त्यामुळं. उषा, आहात का तुम्ही? उषाना नंतर घेऊ. पुढच्या आपल्या कवित्री आहेत रश्मी बर्वे. उषा, तुम्ही आता नंतर सादर करा. रश्मीताई, तुम्ही सुरू करा. हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हा, आवाज येतोय माझा? हो हो, माईक बंद ठेवा इतरांनी प्लीज. मी रश्मी बर्वे पतंगे. आपल्या आईने खरंच आपल्यावर इतकं सगळं ऋण केलंय ना, त्याची उतराई आपण कशी करायची या ह्याच्यावर मी कविता आता नुकतीच केली आहे. कवितेचं नाव आहे उतराई. जन्मावेळी माझ्या सोसल्यास किती कळा ग, सहन केल्यास कितीतरी असह्य वेदना ग, केलेस हे सगळे तू फक्त माझ्याच प्रेमापोटी ग. आई, कशी फेडू सांग मी तुझी या जन्मी उतराई ग. किती रात्री माझ्यासाठी काढल्यास जागुनी तू ग, कितीदा केला हातांचा पाळणा माझ्यासाठी तू ग, कितीदा उभी राहिलीस माझ्या संरक्षणासाठी ग. आई, कशी फेडू सांग मी तुझी या जन्मी उतराई ग. कितीदा शिकविलास हात धरून गकार ग, तू शिकवले या जगी जगण्याचे धडे ग. संसाराचे गणित तुझ्याकडूनच शिकले ग. आई, कशी फेडू सांग मी तुझी या जन्मी उतराई ग. तुझ्या विना मी कशी बनले असते आत्मनिर्भर ग, होता विश्वास तुला माझ्या प्रत्येक पावला गणित ग. तुझी शिकवण नेहमीच असे माझ्या बरोबर ग. आई, कशी फेडू सांग मी तुझी या जन्मी उतराई ग. तुझ्याशिवाय हे जगणे असते माझे व्यर्थ ग, तुझा हात सदैव माझ्या डोक्यावरी हवा ग. तू माझी शक्ती, तू दुर्गा, तूच माझी भक्ती ग. आई, कशी फेडू सांग मी तुझी या जन्मी उतराई ग. देवाकडे एकच मागणे आज हे आहे ग, तुझी मुलगी म्हणून या जन्मी मी कमी पडले ग. पुढच्या जन्मी मलाच तुझी आई व्हायचे ग. आई, पुढच्या जन्मी मला तुझी उतराई करायची ग. तेवढे बळ मिळावे ग, तेवढे बळ मला मिळावे ग. नमस्कार. खूपच छान रश्मीताई. आणि आईचं ऋण आहे ना, हे
एकाच जन्मी कुठल्याच जन्मात फेटत नाही आहे. त्यामुळे आई तरुण हे फेडलंच जात नाही. आपण आयुष्यभर नाही, जन्मोजन्मी आपण तिचे उत्तरही बनून राहणार आहोत, अशी असते आई. खूप छान. उषा तुम्ही आहात का? उषा बहुतेक गेल्या त्या उषा. ठीक आहे, पुढच्या कवित्री आहेत मेघा कोलटकर. आहेत का ऑनलाईन मेघा? रोहिणी अग्निहोत्री. माईक बंद आहे त्यांचा, माईक बंद आहे. हो हो मॅडम, आहे. ठीक आहे, घ्या तुम्ही. नमस्कार, ऐकू येतं का? हो हो. हा, माझ्या कवितेचं नाव आहे मातृवैभव. गर्भाच्या ओटीत देते सुरक्षितता, गर्भाच्या ओटीत देते सुरक्षितता, कर्तृत्वाची दर्शवते दिशा. जन्माआधीपासूनचे नाते पावलोपावली साथ देते. दोन्ही अक्षरात असे दीर्घता, जिथे नसे उणीव कमतरता. जीवन प्रवाही भाग्यवंत मातृवैभव लाभता. मातृदिनीच नाही तर सदैव साध आणि हाकेतील आर्तता. सुसंस्कारांची देई शिकवण, सहज करते त्याग समर्पण. गृहस्वामिनी असे हिची ख्याती, जणू परमेश्वरी रूप ही मूर्ती. सुखाच्या क्षणी आनंदाश्रूंची शिंपण, दुःखाच्या ओघात देई घरपण. व्यवहारी जगात निर्व्याज प्रेमाचे भरते, सुहास वदनी द्वार सजवते. बालपणी काळजीने पकडते हात, वृद्धापकाळी विश्वासाने सोपवते थरथरता हात. क्षणोक्षणी असते सोबत ही अष्टभुजा आदिशक्ती. अतुलनीय आहे माया, प्रेम आणि आईची महती. धन्यवाद. खूपच छान. आईची महती शब्दात व्यक्त न होण्या इतकी आहे, खूप मोठी आहे. खूप छान. 1 मिनिट, व्हिडिओ अर्धा तास झाला, सेव्ह करते परत.